गुड आफ्टरनून सगळ्यांना। बघा, आज तुम्हाला एक नवीन टॉपिक ईव्हीएसचा चौथा हे घेऊन आलो आहे। आता याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं एवढंच मी तुम्हाला सांगतो। आता हे महत्त्वाचे जे पॉईंट आहेत ते खेजडली गाव। बघा इथे काय आहे, जोधपूर राजस्थानमध्ये काय होतं, खेजडली गाव होतं। कुठे होतं हे बघा, अमृता कुठली होती, राजस्थान में जोधपूर खेजड़ी जे गाव थे इथे ती राहणारी होती। त्या गावाला खेजडली, उस गाव को खेजड़ीली नाम क्यों पड़ा, तो उस गाव में क्या थे, खेजड़ी के बहुत पेड़ थे। म्हणजे काय, त्या झाडांमुळेच त्या गावाला नाव काय पडलं, खेजडली पडलं। मग तुम्हाला इथून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो का खेजड़ी वृक्ष कहाँ उगते, तो राजस्थान में। जर बारीक विचारलं तर जोधपूर में, बरोबर आहे का नाही। आणि त्या गावाला खेजडी हे नाव काय पडलं, तर त्या गावात मोठ्या प्रमाणात काय होती, खेजडीची झाडं होती। हा इथे एक प्रश्न बनू शकतो। आता इथून एक पॉइंट येतो, इथे काय म्हटलंय, गाव के बुजुर्ग की कई बातें आज भी याद है। बघा, गाव के बुजुर्गों की कई बातें आज भी याद है। उनका कहना था कि अगर पेड़ है तो हम है। म्हणजे गावातले जे म्हातारी माणसं होती ते म्हणायची का झाडं आहेत तर आपलं जीवन आहे, पेड़ और जानवर हमारे बिना रह सकते हैं पर हम उनके बिना नहीं रह सकते। म्हणजे जे जुने माणसं काय म्हणायचे का झाडांमुळे काय आहे, आपलं अस्तित्व आहे। आणि प्राणी असेल, बघा पेड़ असेल, प्राणी म्हणजे जानवर असेल, म्हणजे झाडं काय करतात, हमारे बिना रह सकते। त्यांना काही, आता मला सांगा झाडांना आपल्यातून काही अडलेलं आहे का, अजिबात नाही, पण मानव काय त्यांच्यावर अवलंबून आहे। मग हा पण पॉईंट तू ते परीक्षेमध्ये विचारला जातो, पेड़ और जानवर हमारे बिना रह सकते पर हम उनके बिना नहीं रह सकते। म्हणजे कळालं का, फक्त मानवाला काय करायचं, झाडांची गरज आहे पण झाडाला मानवांची गरज नाही। अध्यापक केले संकेत, बच्चों को भारत के नक्शे में राजस्थान ढूंढने के लिए प्रेरित करे। म्हणजे विद्यार्थी काय असतात, 4थी वयाचे आहेत, मग तुम्ही काय करा, नकाशावर त्या विद्यार्थ्यांना काय कार्य द्या, म्हणजे अध्यापन शास्त्र पण निर्माण होईल का, त्यांना काय करा, विद्यार्थ्यांना नकाशामध्ये राजस्थान कुठे हे त्यांना शोधायला लावा। म्हणजे काय करतील, ते खोज करतील, अन्वेषण करतील, स्वतःचे अनुभव घेतील। बघा इथे 2-3 प्रश्न, जिथून प्रश्न निर्माण होतात तिथेच ते वाचायचं, बाकी काहीच वाचायची गरज नाही। जिथून प्रश्न निर्माण होतो तेच तुम्हाला वाचावं लागेल। आता तुम्हाला काय प्रश्न येतात हे आपण बघूया। बघा इथून प्रश्न तुम्हाला खरे निर्माण होतात आणि याच्यावरच तुम्हाला प्रश्न विचारले जातात। आता बघा खेजड़ी ये, बघा काय म्हटलंय, खेजड़ी ये पेड़ रेगिस्तानी इलाके में खूप पाया जाता है। खेजड़ी पेड़ कुठे पाया जाता है, तो रेगिस्तानी इलाक्यामध्ये। म्हणजे जे पॉइंट आहे ते लक्षात ठेवा। हाँ, खेजड़ी पेड़ कहाँ पाया जाता है, तो रेगिस्तानी इलाका में। एक प्रश्न, खूप पाया जाता म्हणजे मोठ्या प्रमाणात असतात ते राजस्थान, रेगिस्तान म्हणजे राजस्थानी इलाक्यामध्ये। इसे ज़्यादा पानी की ज़रूरत नहीं होती। बघा मग तुम्हाला प्रश्न विचारला जाईल का इसे ज़्यादा पानी की ज़रूरत नहीं होती, आणि फसवण्यासाठी काय दिलं असेल, इसे ज़्यादा पानी की ज़रूरत होती, पर ज़्यादा पानी की ज़रूरत नाही होती। कारण राजस्थानमध्ये जे मुरुम स्थल असतात, म्हणजे काय, जिथे आपण म्हणतो ना मुरुम असतो, म्हणजे काय होतं, वाळवंटासारखी जमीन, तिथे काय करतात, हे झाडं उगतात। इसे कम पानी की आवश्यकता होती, ज़्यादा पानी की आवश्यकता नाही, म्हणजे इसे ज़्यादा पानी की ज़रूरत नहीं होती। म्हणजे ज़्यादा म्हणजे काय, यांना फक्त कमी पाणी लागतं, बरोबर आहे की नाही। इस पेड़ की छाल से, बघा इस पेड़ की छाल म्हणजे जी त्या झाडाची जी साल आहे वो दवा के काम आती है। काय बघा, इस पेड़ की छाल दवा के काम आती है और उनकी लकड़ी को कीड़ा भी नहीं लगता। म्हणजे त्या झाडाचं जे लाकूड असतं त्याला काय होत, किडा लागत नाही। हे पॉईंट प्रत्येक लक्षात ठेवावं लागेल, प्रत्येक समजून घ्यावं लागेल का त्याचे जे साल असतात। मग तुम्हाला विचारलं जाऊ शकतो, खेजड़ी की पेड़ की छाल का उपयोग क्या होता है, तर क्या होता है, दवाई के काम आती है और उसमें कीड़े नहीं लगते। बघा म्हणजे काय, ते लाकूड असतं त्याच्यामध्ये काय किडे लागत नाही। इस पेड़ की फलियों की सब्जी बनती है। मग तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतो का इस पेड़ की फलियों की क्या बनती है, तो सब्जी बनते, म्हणजे भाजी पण त्याची बनवली जाते। इसकी पत्तियां वहाँ पर रहने वाले जानवर खाते। मग त्या झाडाचे जे पानं असतात ते पानं कोण खातात, का ते त्या तिथे राहणारे जे प्राणी असेल, बकरी असेल, उंट असेल, हे काय करतात, त्या झाडांची ते पानं खातात। और इसकी छाया में तुम बहुत से बच्चे खेलते। बघा छाया में तो तुम जैसे बहुत से बच्चे खेलते, तुम जैसे म्हणजे तुमच्यासारखे। मग इथे प्रश्न काय काय तयार झाले, हा तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकतात। मग तुम्हाला इथे एक प्रश्न, खेजड़ी पेड़ कहाँ उगता है, रेगिस्तान,
इससे ज़्यादा पानी की आवश्यकता नहीं होती। 2, इस पेड़ की छाल से दवा बनाई जाती है। 3, लकड़ी को कीड़ा नहीं लगता। 4, बराबर है क्या नहीं, इस पेड़ की फलियों में सब्जी बनती है। 5 प्रश्न, इसकी पत्तियां वहाँ पर रहने वाले जानवर भी खाते हैं। 6वां प्रश्न, और इसकी छाया में तुम जैसे बहुत से बच्चे खेळते। 7 प्रश्न, 7 ते 7 प्रश्न निर्माण होतात। आता हे प्रश्न याच्यामध्ये पॉझिटिव्ह, आता तुम्हाला फसवण्यासाठी काय दिलं असेल, रेगिस्तानी जो खिचड़ी का पेड़ है उसे ज़्यादा पानी लगता है, फसले, बरोबर आहे का नाही, उसकी छाल की दवा नाही बनती, फसले म्हणजे काय, तुम्हाला म्हणजे जे खरं आहे ते तुम्ही वाचल्याशिवाय तुम्हाला काय खोटं आहे ते पण कळणार नाही, म्हणजे बघा हे तुम्हाला कळालं असेल। आता अध्यापक किले संकेत, अध्यापक किले संकेत म्हणजे काय, बच्चों को बड़ों से जानवरों की कीड़े मकोड़े, बघा बच्चे को बड़ों से जानवरों और कीड़े मकोड़ों के बारे में जानकारी प्राप्त करने के लिए प्रेरित करना चाहिए। म्हणजे विद्यार्थ्यांना बड़ों से जानकारी म्हणजे बघा त्यांच्या घरामध्ये आई वडील असतात, बरोबर आहे का नाही, आई वडील आजी आजोबा, बरोबर आहे का नाही, आजी आजोबा असतात। मग या विद्यार्थ्यांना आता तुम्ही म्हणाल सर का त्यांना तर शिक्षक म्हणून तुम्ही स्वतः सांगून दिलं पाहिजे होतं, तुम्ही असं का सांगितलं, हा पॉईंट का दिलेला आहे का मुलांनी काय केलं पाहिजे, जे किडे मकुडे आहेत त्यांची जानकारी त्यांची माहिती कोणाकडून घ्यावी, त्यांच्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांच्याकडून। मग आता काही ना प्रश्न होईल, मग म्हणजे शिक्षक काय करतोय बा, स्वतःचं काम दुसऱ्यावर सांगतोय का, असं नाही। तर इथे काय म्हटलेले का जर तुम्ही विद्यार्थ्यांना स्वतः जर एखादं कार्य दिलं, तर ते स्वतःवरून काय करतील, प्रश्न विचारतील, काय करतील, प्रश्न विचारतील, बरोबर आहे का नाही, त्याचे उत्तर मिळवतील, काय मिळवतील, उत्तर मिळवतील, आणि याच्याने काय होईल, ते अभिव्यक्त होण्याची त्यांना संधी होईल, स्वतः त्यांना खोज करण्याची संधी निर्माण होईल, म्हणजे याच्याने काय होईल, त्यांचा विकास होईल ना, स्वतःच्या अनुभवातून स्वतः चर्चा करून काय करणार, ते एखाद्या गोष्टीबद्दल माहिती मिळवणार। आणि जर तुम्ही सगळं ज्ञान एक शिक्षक म्हणून सांगून दिलं तर विद्यार्थ्यांना काय काम, म्हणजे विद्यार्थी कोणावर अवलंबून राहील, तुमच्यावर अवलंबून राहील। बघा प्रेरित करे, बघा काय असेल, मोठ्या माणसांकडून जानकारी प्राप्त कर, प्रेरित करे, पर्यावरण में रहने बदलाव के कारण पक्षियों की संख्या कम हो रही है, इस पर चर्चा करे। मग विद्यार्थ्यांना काय करायचं का पर्यावरणाच्या कोणत्या कारणांमुळे संख्या कम होते, आता जसं म्हणता का मोबाईलमुळे काय झालं, जी चिमणी आहे, जी गोरैया, हिंदीमध्ये काय म्हटलं जातं, हिला गोरैया म्हटलं जातं, यांची संख्या काय होते, कम झालेली। मग विद्यार्थ्यांना पण काय करावं लागेल, चर्चा करावी लागेल, आणि या चर्चेच्या माध्यमातून अध्यापन शास्त्रामध्ये तुम्हाला हे पेडोलॉजिकल यासाठी दिलं असतं का, मग एखाद्यासाठी आता तुम्हाला इथे प्रश्न दिला असेल कि प्राणियों के बारे में जानकारी प्राप्त करने के लिए छात्रों को क्या करना चाहिए, एक ऑप्शन दिलं असेल, शिक्षकों को बता देना चाहिए प्राणियों के बारे में जानकारी। आता शिक्षकाने जर सगळं सांगून दिलं तर विद्यार्थ्यांना काही काम राहील का, म्हणजे काय होईल, ते स्वतःमध्ये, एवढं लक्षात घ्या का विद्यार्थ्यांना स्वतः अनुभव घेऊ द्यायचे, त्यांना स्वतः माहिती मिळू द्यायची, त्यांच्या आईवडिलांशी चर्चा करू द्यायची, शेजाऱ्या पाजाऱ्यांशी चर्चा करू द्यायची, आणि या चर्चेच्या माध्यमातून काय करतील, ते चांगल्या प्रकारे स्वतः प्रश्न विचारण्याचं त्यांच्यामध्ये कौशल्य निर्माण होईल, खोज करण्याचं कौशल्य, अन्वेषण करणे म्हणजे खोज करणे, निरीक्षण करणे, हे कौशल्य त्यांच्यामध्ये निर्माण होईल। हे करण्यासाठी काय दिलं जातं, अध्यापन शास्त्र दिलं जातं। फक्त एवढा पॉईंट, हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा, इथे एवढा पॉईंट महत्त्वाचा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे झाडं कुठे उगतात, राजस्थानमध्ये, कुठे असतात, राजस्थानमध्ये, बरोबर आहे की नाही, राजस्थानमध्ये असतात। आणि त्या गावाला खेजडली हे नाव का पडलं, तिथे काय असतात, जे खेजडीचे पेड़ होते, याच्यामुळे त्या गावाला खेजडली हे नाव पडलं। एवढेच महत्त्वाचे बिंदू तुम्हाला या पाठातून येणार आणि हे समजून घ्यायचे। तुम्हाला इथे काही प्रश्न विचारणार नाही, त्या मुलीचं नाव विचारणार नाही किंवा काहीच विचारलं जात नाही, फक्त त्या प्राणी, फुलं, पक्षी यांची काय माहिती आहे, या माहिती संदर्भात त्यांच्या विशेषता विचारल्या जातात, त्यांचे गुण विचारले जातात, एवढं लक्षात ठेवायचं। बघा कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा, कमेंट्स करा, आणि जास्तीत जास्त गरजूवंत विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या व्हिडिओ पोचवा, आणि बॅच लवकर जॉईन करा, कारण एकखटी सगळा अभ्यास आल्यावर तुम्हाला हे शक्य होणार नाही।